तर अशा प्रकारे आपण पायलो हिल हे सर्व वयोगटांमध्ये म्हणजे 15 वर्षाच्या पुढे सर्व वयोगटांमध्ये आपण वापरू शकतो. फक्त एक आहे की आता आपल्याला ह्याचं समजून घेतलं पाहिजे की पायलो हिलचा डोस कसा घ्यायचा. तर पायलो हिलचा डोस हा सकाळी अनुषापोटी एक कॅप्सूल आणि रात्री झोपताना जेवणानंतर एक कॅप्सूल, अशी सकाळ संध्याकाळ आपल्याला एक एक कॅप्सूल घ्यायची. आणि जरी पेशंट्सला 3 दिवसामध्ये 7 दिवसांमध्ये लगेच फरक पडला तरीही त्यांनी ते बंद करू नये. हा डोस पूर्ण 2 महिने करावा. कारण की जसं किडनी स्टोन मध्ये रिपिटेशन्स होतं तसं पायल्स मध्ये सुद्धा रिपिटेशन होतं. मग हे रिपिटेशन्स न व्हावं किंवा परमनंट रिझल्ट मिळावे ह्यासाठी कमीत कमी 2 ते 3 महिने हा प्रोडक्ट घेणं फार गरजेचं आहे. कधी कधी असं होतं की 3-4 दिवसामध्ये फरक पडला की लोक यूज करायचं म्हणजे बंद करतात किंवा थोडासा त्यात गॅप येऊन देतात. पण असं झालं की मग तो परत आहे त्या स्टेजला येऊन बसतो. त्यामुळे याचं डोसेज रेजिमेंट प्रॉपर फॉलो करणे हे फार गरजेचं आहे. आता याच्यामध्ये डाएट एकतर वातुळ पदार्थ न खाणे, जास्त स्पायसी फूड न घेणे म्हणजे जास्त तिखट वगैरे खाऊ नये, ह्याच्या बाहेर काय, आणि नॉनव्हेज थोडंसं नॉनव्हेज वगैरे कंट्रोल करावं जोपर्यंत आपला डोस चालू आहे. त्याच्यानंतर तुम्ही खाल्लं तरी चालेल. तर अशा पद्धतीनं आपला वी आर मोर सोल्युशन्सचा पायलो हिल हा एकदम शुअर प्रोडक्ट आहे. आणि हा प्रोडक्ट आपला आपण जास्तीत जास्त पैशा पेशंट पर्यंत एक हेल्थ सप्लिमेंट म्हणून पोहोचवावा आणि त्यातून त्यांना खूप चांगला फायदा होईल याची आपल्याला खात्री आहे. थँक्यू व्हेरी मच.